उपनिषदांमध्ये चालू असणारं केन उपनिषद आणि केन उपनिषदाचा असणारा तिसरा मंत्र आपण या ठिकाणी पाहत होतो. त्याचं असणारं भाष्य जे ब्रह्म आहे ते कसं आहे, विदित आणि अविदित याहीपेक्षा असणारं जे भिन्न आहे ते भिन्न स्वरूपाचं असणारं ब्रह्म, त्याची असणारी इथं व्याख्या आपण मागच्या पाठामध्ये आरंभ केलेला आहे. शंकर भाष्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्या ठिकाणी आपण काल तिथे येऊन थांबलो. कुठे येऊन थांबलो की अशा प्रकारे अत्यंत त्याचं असणारं समजणं जे आहे, सांगायचं तात्पर्य काय या ठिकाणी, विदित आणि अविदितापासून भिन्न का, कारण ते जे आहे तेच सगळ्याचा आधारभूत आहे. त्यामुळे ते जाणण्याची वस्तू नाही, लक्षात घ्या, ते जाणण्याची वस्तू नाही, त्याच्यामुळेच ते काय स्वयंप्रकाशमान आहे. सूर्याला कोणाचा प्रकाश आहे असं जर आपण विचारलं एखाद्याला की अहो बघा ना, हा सूर्य किती सुंदर दिसतोय, किती छान उगवलाय, मग या प्रकाशामध्ये हा सूर्य कसा काय दिसतो आहे. सूर्याचा प्रकाश, सूर्याला पाहण्यासाठी जसं अन्य प्रकाशाची गरज नाही, अगदी त्याचप्रमाणे ते ब्रह्मतत्व जे आहे ते जाणून घेण्यासाठी विदित अविदित या कोणाचीही गरज नाही, कारण का ते स्वतः स्वयंसिद्ध, ते स्वतः सिद्ध आहे, त्याला जाणण्यासाठी अपेक्षा नाही. मग आम्ही का जाणत नाही, आम्ही जाणत या करता नाही की आम्ही काय झालेलं आहे, आम्ही बहिर्मुख असल्यामुळे ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय या सगळ्याचा जो स्रोत आहे हा कुठे आहे, हा बहिर्मुख असल्यामुळे आम्ही काय करतोय, बाहेरच पाहतोय. परांची खानी म्हणून सांगितलं तो त्या ठिकाणी मंत्र, परांची खानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यती न अंतरात्मन. आम्ही सगळे बहिर्मुखच आहोत, आम्ही सगळे बाहेरच पाहतो. किती सुंदर सूर्य उगवला, किती सुंदर सृष्टी आहे, किती सुंदर अमुक आहे, किती सुंदर ते आहे, हे असं आहे, ते तसं आहे, असं सगळे जे आपण आहोत हे सगळे आम्ही बहिर्मुखच आहोत. परंतु ते तत्व प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, कश्चित धीर आत्मान ऐक्षत, एखादाच कोणीतरी या बहिर्मुखामधनं काय होतो, अंतर्मुख होऊन कश्चित धीरा, कोणी एखादाच आवृत्त चक्षु, म्हणजे काय करतो, हे जे बहिर्मुख आता आपण पाहत आहोत त्याला काय करतो, अंतर्मुख होतो. या सगळ्याचं असणारं कारण काय बरं असेल, हे सगळं आहे, परंतु या मागचं रहस्य काय हे शोधण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो, आवृत्त चक्षु, त्याच तो आवृत्त चक्षु होतो. म्हणजे स्वतःमध्ये पाहण्याला शिकतो, स्वतःमध्ये डोकून पाहण्याला तो शिकतो की काय आहे. त्याच वेळेस तो काय होतो, अमृतत्वविच्छन, ते जे अमृतत्व आहे म्हणजे काय, स्वस्वरूपाचं असणारं स्वयंसिद्ध आहे, काही करून ते प्राप्य होत नाही की बाबा हे केल्यानंतर ब्रह्म प्राप्त होतं. ब्रह्म गेलंच नाही कुठं, ब्रह्म तिथंच आहे. ब्रह्माविना काहीच होऊ शकत नाही या सृष्टीपटलावर. म्हणजे प्राप्त तिथे गेल्यावर मिळतं, इथं गेल्यावर सोडतं, असं काही नाही. ते नित्य एकच स्वरूप, त्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या भौतिक कन्सेप्ट आमच्या ज्या आहेत, बाह्य जगताच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्या अनुषंगाने त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान आम्हाला होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी ऋषी म्हणतात, न विद्नो न विजानीमो यथैत धनुष्यात, म्हणतायत की कसं काय सांगावं बरं की ही गोष्ट अशा स्वरूपाची आहे, याचा उपदेश तरी आम्ही कसा करावा. हा काय झालाय, हा या ठिकाणी सद्गुरूंना पडलेला प्रश्न आहे. तिथे येऊन आपण मागच्या पाठाला थांबलो.
पाहू काय म्हणतात. आचार्यांचं असणार त्याच्या पुढचं न विद्मो न विजानीमः इथनं असणारं भाष्य आचार्यांचं या ठिकाणी आता आरंभ करतात आचार्य. न विद्मो न विजानीमः यथैतद् न शिष्यात् इति अत्यन्तम् एव उपदेश प्रकार प्रत्याख्याने प्राप्ते तद अपवाद अयम् उच्यते. काय सत्यमेव एवं प्रत्यक्षादिभिः प्रमाणैः न परः प्रत्ययायितुं शक्यम् आगमेन तु शक्यते एव प्रत्यायितुम् इति तत् उपदेश अर्थ आगमम् आह. की अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे आम्ही सांगावं हा आम्हाला प्रश्न पडलेला असताना आगमग्रंथेनं, आगम म्हणजे शास्त्राच्या द्वारे, त्या ठिकाणी शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सांगितलं. त्या ठिकाणी आचार्य काय म्हणतात आचार्य. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते. आचार्य म्हणतात की शास्त्र आणि गुरुपदेश हिच्यावर काय करायला पाहिजे. नितांत जर आपली श्रद्धा असेल, सत्यबुद्ध्या अवधारणा, सा श्रद्धा सांगितलं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. कोणाला प्राप्त होतं की अशा प्रकारची ज्याची शास्त्रावर गुरुवाक्यावर श्रद्धा असेल त्यालाच सा श्रद्धा कथिता सद्भिः यया ज्याच्याद्वारे काय होत आहे वस्तू उपलभ्यते. अशा प्रकारे ज्याचं शास्त्रावर श्रद्धा आहे, गुरुवाक्यावर श्रद्धा आहे, गुरुशुश्रूषा ज्याने केलेली आहे, अशा प्रकारे जो या साधन मार्गामध्ये आहे त्याला काय होतं, त्यालाच त्या वस्तूची जीवनामध्ये प्राप्ती होते. म्हणून त्याच्यासाठी होतच नाही असं नाही, त्यासाठी उपाय सांगितला की शास्त्र आणि गुरुवाक्य हा त्यासाठी आगम. म्हणून त्या ठिकाणी आगम म्हणजे शास्त्र. निश्चितपणे जी वास्ताने जो पंथ रस्ता घालून दिला त्या रस्त्याने गेल्यानंतर त्याची प्राप्ती होते. पाहू काय म्हणतात. न विद्मो न विजामीनः कोणत्याही पदार्थाचे ज्ञान इंद्रियादिकांनी किंवा मनाने होते. आपल्याला कुठल्याही पदार्थाचं जे ज्ञान होतं ते कशाने होतं. हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्याच्या मागे असणारं अंतःकरण दृष्टया मनबुद्धिचित्त अहंकार याच्या अनुषंगाने हे जेव्हा कार्यरत होतात तरी दिसलं नाही तरी आपण काय म्हणतो त्वचेने स्पर्श करतो. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अरे गरम आहे कशाने कळलं कर्मेंद्रियाच्या द्वारे. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही वस्तूचं ज्ञान होण्यासाठी हे सगळी यांची भूमिका आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्याच्या मागे असणारं मन बुद्धिचित्त आदी अंतःकरण दृष्ट आहे. परंतु ब्रह्म ही वस्तू कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्याने त्या ब्रह्माचा उपदेश शिष्यास कसा करावा हे आम्हासच कळत नाही. परंतु याच्यामध्ये ब्रह्म ही वस्तू कोणत्याही प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. विषयी जसं सूर्याला कोणाच्या प्रकाशात बघावं, सूर्याला सूर्याचाच प्रकाश आहे, दुसरा कोणाचा तिथं प्रकाश नाही. का बॅटरी घेऊन आपण जाणार आहे का सूर्याला पाहायला. जसं बॅटरी घेऊन किंवा इतर कुठल्याही प्रकाशामध्ये सूर्य आपण पाहू शकत नाही, सूर्याचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशानेच पाहणे तसंच आहे. म्हणून कोणताही विषय ब्रह्म जे आहे कोणतीही वस्तू ब्रह्म ही वस्तू कोणाशीही ब्रह्म ही वस्तू कोणत्याही प्रमाणास विषय होत नसल्याने कोणाचाही ते विषय होऊ शकत नाही ब्रह्म. आणि म्हणून विषय होत नसल्याने त्या ब्रह्माचा उपदेश शिष्यास कसा करावा हे आम्हास कळत नाही. आणि म्हणून तो विषयच होत नसल्याने ते दाखवण्यासाठी काय आहे. हा चिमटा आहे, हा पेन आहे, हा खडू आहे, ही वही आहे, हा दाखवण्यासाठी विषय समोर आहे तेव्हा आम्ही त्याला दाखवू शकतो हे आहे. परंतु हा कसं काय दाखवायचा विषयच नसल्यामुळे कसं काय दाखवणार. म्हणून सांगतात की आम्हा तो होत नसल्याने त्या ब्रह्माचा उपदेश शिष्यास कसा करावा हे आम्हासही कळत नाही असा त्या वाक्याचा अभिप्राय. याचाच खुलासा आम्ही या ठिकाणी करतो. जी वस्तू काय इंद्रियाधिकारांना विषय होते, कोणती वस्तू जी आहे ती ज्यावेळेस आपण पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या सन्निकर्षामध्ये त्याच्या सानिध्यात येते, जी वस्तू इंद्रियाधिकारांना विषय होते त्याचा उपदेश दुसऱ्यांना करणे शक्य आहे. जेव्हा आपण हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाच्या अनुषंगाने ज्यावेळेस एखादी वस्तू आपण पाहू आपल्या दृष्टीपटल्यावर येते
त्यावेळेस काय होतं, त्या वस्तूचा विषय होतो आणि ती वस्तू त्यावेळेस दुसऱ्याला दाखवणं सांगणं आपल्याला सोपं पडतं. हा पेन आहे. परंतु जी वस्तू इंद्रियादिकांचा विषय होते त्याचा उपदेश दुसऱ्यांना करणं शक्य आहे. मग अशा तो उपदेश कशा प्रकारे आपण दुसऱ्यांना करतो, 5 विभागामध्ये त्यांना आपण डिवाइड, एखादी वस्तू आल्यानंतर तिचं आपण 5 विभागामध्ये डिवायडेशन करतो. त्याच्यामधल्या एका विभागामध्ये तिला ठेवतो. मग ते 5 विभाग कोणते, जाती, एखादी कोणत्या जातीचा आहे, गुण, कर्म, संज्ञा आणि संबंध. हे जे आहे 5, यापैकी कोणाचा तरी पुरस्कार करून शब्द हा पदार्थाची ओळख करून देतो. कुठल्या, या अनुषंगाने. हे आता जे 5 सांगितलेले आहे, जाती, गुण, कर्म, संज्ञा आणि संबंध, याच्या अनुषंगाने त्या वस्तूचं काय करतो आपण, ज्ञान करून देतो दुसऱ्याला. ह्या जातीचा आहे, याच्यामध्ये हा गुण आहे, याचं हे कर्म आहे, याचं हे नाव आहे, याच्याशी असा संबंध आहे, हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. यापैकी कोणाचा तरी पुरस्कार करून शब्द हा काय करतो, त्या पदार्थाची ओळख करून देतो. ब्राह्मणोयम जातीतः, हा ब्राह्मण आहे. हे कशाने सांगतो आपण, त्याच्या जातीच्या अनुषंगाने. त्यानंतर कृष्णोयम गुणतः, हा काळा आहे, त्याच्या गुणांनी सांगतो. त्यानंतर पाचकोयम, पाचक म्हणजे असणारा आचारी. पाचकोयम हे कशाने सांगितलं, तो जी क्रिया करतो त्या क्रियेच्या अनुषंगाने. डिथोयम हे कशा, संज्ञाचं नाव, ते संज्ञेने सांगितलं. आणि राजपुरुषोयम संबंधतः, हा राजाचा पुरुष आहे. हे कशाने सांगितलं, संबंधाने. म्हणजे अशा प्रकारे या 5 वस्तूंनी, जाती, गुण, कर्म, संज्ञा आणि संबंध, या 5 किंवा या 5च्या द्वारे कुठल्याही वस्तूचं ज्ञान आपल्याला होत असतं. ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. असे राजपुरुषोयम संबंध, ब्रह्म ही वस्तू परंतु ब्रह्म ही वस्तू कशी आहे, ब्रह्म ह्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही. म्हणून कसं काय त्याचं ज्ञान करून द्यायचं, हा प्रश्न या ठिकाणी त्यांना पडलेला आहे. मग काय म्हणतात, ब्रह्म ही वस्तू निर्धर्मक, निर्गुण, निष्क्रिय, निसंज्ञी, निसंगी अशी आहे. परंतु जी ब्रह्मवस्तू जी आहे ना, ही ब्रह्मवस्तू कशी आहे, निर्धर्मक, त्याच्यामध्ये कुठलाही धर्म नाही. अमुक धर्माचा ब्रह्म आला, हा तो धर्माचा ब्रह्म आहे, इथं ह्या धर्माचं ब्रह्म आहे, उत्तरेत ह्या धर्म, असं काही नाही. सर्वत्र एक, अनुस्यूत एक येते सर्वत्र. स एक हा म्हणून सांगितलं, ते एकच आहे. म्हणून काय सांगितलं, ब्रह्म ही वस्तू निर्धर्मक, त्याच्यामध्ये निर्गुण, निष्क्रिय, निसंज्ञी, असंगी अशी आहे. म्हणून त्या पदार्थाचे ज्ञान शिष्यास शब्दाने करून देणे अत्यंत कठीण आहे. आणि अशा प्रकारे या कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नसल्यामुळे त्याचं ज्ञान कशा प्रकारे शिष्याला आता करून द्यायचं, हा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तात्पर्य, ब्रह्माचा शब्दाने उपदेश करणे व त्याचा अर्थ कळणे फार कठीण आहे. आणि म्हणून ब्रह्म जे आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याचा शब्दाच्या द्वारे उपदेश करणं, की हे असं आहे हे समजून सांगणं. कारण कसं, असं आहे सांगण्याकरता म्हणजे तत्सम कुठले, म्हणजे आत्तापर्यंत तेच सांगत आलो की त्याच्यासारखं दुसरी वस्तू असेल तर तिथं आपण उपमा काय ते देऊ शकतो. पण अन्यत वस्तुत्सम, अन्यत वस्तूच्या अभावात तिथे दुसरी वस्तूच नाही, मग कसं काय देणार आपण, तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे मग ते काय, जे ब्रह्म जे आहे, ब्रह्माचा शब्दाने उपदेश करणं, शब्दाच्या शब्दातीत येते. म्हणून मागच्या पाठाला पाहिलं आपण, काय नेती शब्द गेला सांगायला, काय वर्णन करायचंय, कसं काय वर्णन करायचं, हाच त्याला प्रश्न पडला. आता पुढे पण येईल आता ते सगळा विषय. आणि या ठिकाणी अशा प्रकारचे शब्दातीत असल्यामुळे मग काय, म्हणून तिथे सांगितलं मौनम व्याख्या. आता त्याचं विश्लेषण पुन्हा बरंच झालं. म्हणून शब्दाने त्याचा उपदेश करणे अत्यंत कठीण आहे, त्याचा अर्थ कळणे फार कठीण आहे. यासाठी त्याच्या ज्ञानाकरता अतिशय प्रयत्न केला पाहिजे, हे या वाक्याने सांगितले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे शब्दाच्या द्वारे त्याचा ज्ञान करून घ्यायचं असेल तर अतिशय त्या ठिकाणी कठीण परिश्रम करायला लागेल, फार वेळ त्याच्यासाठी घालवायला लागेल. श्रवण, मनन, निध्यासन हे सगळं मोठा असणारा पट आहे, हा सगळा त्या ठिकाणी घालवायला लागेल. आणि म्हणून
काय पदार्थाचा ज्ञान शिष्या शब्दाने करून देणे अत्यंत कठीण आहे. शब्दाने ब्रह्माचा शब्दाने उपदेश करणे व त्याचा अर्थ कळणे फार कठीण आहे. यासाठी त्याच्या ज्ञानाकरता अतिशय प्रयत्न केला पाहिजे हे या वाक्याने सांगितले. बोध होण्याचे कोणतेच साधन नाही असे समजू. परंतु जरी तसं असलं, यद्यपि हे सगळं आहे ठीक आहे, हे अत्यंत कठीण आहे, परंतु निराश होऊन चालणार नाही. मग कसं काय बरं, आता हे सगळं शब्द नाही तिथे पोहोचू शकत, इंद्रियांच्याद्वारे त्याचे ज्ञान होऊ शकत नाही, अंतःकरणच्या द्वारे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. मग कसं काय आम्हाला हे शिष्यांना सांगायचं किंवा कसं काय त्या तत्वाचं ज्ञान करून देणार, हा पण प्रश्न पडेल. मग सगळ्यांना चिंतित होतील सगळेजण, अरे त्या वस्तूचं तर ज्ञान करून द्यायचं, पण हे कसं काय करून देणार, हा जर प्रश्न सगळ्यांपुढे पडला तर म्हणतात काय ब्रह्माचे बोध होण्याचं कोणतेच साधन नाही. परंतु असा जरी प्रश्न पडला तरी बोध होण्याचं कोणतंच साधन नाही असं काय तुम्ही समजू नका. सांगतो असे समजू नये. ब्रह्माचा उपदेश करणे सर्वदा अशक्य जर आहे तर शास्त्रास वैयर्थ येईल. सर्वथा अशक्य असतं तर मग शास्त्र कशाला, म्हणून त्याचा बोधच होणार नाही हे नाही म्हणू शकत. तर तसंच बोधच होणार नसेल तर मग शास्त्र जे आहे, शास्त्र प्रसंगी वा शास्त्र जे आहे, अध्ययन अध्यापनाची परंपरा आहे, हे सगळी व्यर्थ होईल. व्यर्थ म्हणजे व्यर्थ होईल, काही याचा उपयोग नाही. हे इतक्या आता आपण वर्षानुवर्ष चाललं, आता 2 वर्ष आपली झाली गीतेपासून आरंभ केलं, हे सगळं जे काय आपलं चाललेलं आहे हे सगळं व्यर्थ प्रसंगात आहे. सकाळी उठायचं, सगळं आवरून घ्यायचं, बसायचं 7:30 वाजता, हे सगळं याच्यावर काय होईल, व्यर्थ आहे सगळं, काही उपयोग नाही जर ब्रह्माचाच बोध होणार नसेल तर, असं म्हणतात. आणि म्हणून हे सगळं व्यर्थ प्रसंग येईल व कोणासही ब्रह्मज्ञान होणार नाही, आणि व्यर्थ हे सगळं आहे. आणि त्यामुळे कोणास ब्रह्मज्ञान सुद्धा होणार नाही, कारण ब्रह्म हे कोणत्याच प्रमाणाचे विषय होत नाही आणि म्हणून त्याचा अपवाद सांगितला आहे. आणि म्हणून ब्रह्म हे सगळं व्यर्थ होईल. कारण का तर ब्रह्म हे कोणत्याच प्रमाणाचे, कोणत्याच म्हणजे प्रमाणाचे म्हणजे हे असणारे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आदी हे मगासपासून सांगितलेलं अंतःकरण चतुष्टय, यामध्ये कोणत्याच प्रमाणाने ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी मग अपवाद काय, नियमाला अपवाद असतो. ज्यावेळेस सगळे नियम केलेले जातात त्या नियमानंतर काय करतो आपण, अपवादात्मक काढतो. बाबा हे सगळ्यांनी इथून जाणं, इथनं प्रवेश सर्वांना बंद आहे, परंतु हे दोघांना इथून जाऊ शकतात, हा झाला अपवाद. सगळ्यांना जरी बंद असलं तरी या दोघांना अपवादात्मक तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. तसं जरी या सगळ्या प्रमाणाने ब्रह्माचं ज्ञान होत नसेल तरी सुद्धा अपवादात्मक सांगतो, तरी सुद्धा अपवाद सांगितलेला आहे. इतर कोणत्याच प्रमाणाने ब्रह्माचा उपदेश करणे जरी अशक्य असले तरी सुद्धा, इतर सर्व हे जे काय प्रमाण आहे तिथपर्यंत जरी पोहोचत नसली तरी सुद्धा सांगतो, तरी सुद्धा इतर कोणत्याच प्रमाणाने ब्रह्माचा उपदेश जरी अशक्य असेल तरी आगमाने, आगमन म्हणजे वेद, आगम म्हणजे तेच त्या ठिकाणी आता सांगितलं. आगम म्हणजे काय, आगम म्हणजे वेदाच्या द्वारे, तरी आगमाने वेदाने ब्रह्माचा बोध करून देता येणे शक्य आहे. म्हणून श्रवण मनन निध्यासना सांगितलं त्याच्याद्वारे, म्हणून ती महावाक्य सांगितली. तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्महम ब्रह्मास्मी. हे काय झाली, 4ही वेदांची असणारी ज्यांना म्हणतो आपण महावाक्य, जीव शिव ऐक्य ज्ञान, ज्याच्याद्वारे सांगितलं त्याला आपण महावाक्य असं म्हणतो. ही 4ही वेदांची असणारी 4 वाक्य. आणि म्हणून जरी इतर प्रमाण ब्रह्मापर्यंत जो पोहोचत नसली तरी वेद प्रमाणाच्या द्वारे, वेदांत शास्त्राच्या द्वारे जे आपला जो प्रयत्न चाललेला आहे आत्ता, हा व्यर्थ नाही. त्या प्रयत्नाच्या द्वारे ब्रह्मभाव जे ब्रह्म आहे, ब्रह्माचं साक्षात स्वरूप त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि म्हणून आगमाने म्हणजे वेदाने ब्रह्माचा बोध करून देता येणे शक्य आहे. ब्रह्माचा उपदेश कोणत्या आगम वाक्याने करता येतो ते वाक्य मंत्रात सांगितलेले आहे. आणि म्हणून कोणत्या वाक्याने सांगितले करता येतो ते मंत्रात सांगितलेले आहे. अन्य देव तद विदिता तो अविदिता दधी, या वाक्याचा अर्थ भाष्यामध्ये दिला आहे. तत् म्हणजे काय, तत् म्हणजे आता हे जे वाक्य अन्य देव तद विदिता तो अविदिता दधी, हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये तत् आहे. तत् विदिता अधो अविदिता दधी, हे जे आहे वाक्य त्याच्यामध्ये या वाक्याचा अर्थ भाष्यात तत् म्हणजे परमात्म तत्व. तत् शब्दामे तत्वमसी मध्ये सुद्धा तत् जे आहे तत् हे काय, तर ते परमात्माचं स्वरूप. त्वम असी, त्वम म्हणजे तू,
मग तुझ्या तत् म्हणजे मग त्याचा असं वाच्यार्थ आहे, लक्षार्थ आहे. मग वाच्यार्थाने तत् म्हणजे ते परमेश्वरगत असणारं चैतन्य, त्वम म्हणजे त्वद्गत म्हणजे आपल्यामध्ये असणारं चैतन्य, लक्षार्थ त्या ठिकाणी घ्यायचं, वाच्यार्थ नाही. ते तू आहेस म्हणजे तुला काही परमात्मा नाही होणार. परमात्मागत असणारं जे चैतन्य आहे, तुझ्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे, ते दोन्ही एक स्वरूप आहे. जशी विद्युत लाईट जशी सगळ्या उपकरणांमध्ये फिरणारी विद्युत ज्याप्रमाणे एकच आहे, ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तत्त्वमसी म्हणल्यानंतर आपण लगे ब्रह्म व्हायचं नाही किंवा परमेश्वर नाही होणार. दोघांमध्ये असणारं जे चैतन्य आहे अनुस्यूत, ते चैतन्य एकच आहे हे सांगायचं आहे. आणि म्हणून तत् या पदाने प्रत्येक ठिकाणी काय होतं, तद हे पद काय परमात्मत्वाला दाखवणारा आहे. तद हे पद परमात्मदर्शी आहे. तद म्हणजे परमात्मत्व जे श्रोत्राधिकरण संघाचे आत्मस्वरूप आहे. हे जे तद जे आहे परमात्मस्वरूप, ते काय आहे, ते श्रोत्राधिकरण संघाचे, ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, श्रोत्रादी हे असणारे कर्ण संघात जो आहे, हा कार्यकरण संघात म्हणजे हे जे शरीर आहे काय, या कार्यकरण संघाताचेच काय ते आहे, ते आत्मस्वरूप आहे. ते याला चालवणारं इथं आत्मस्वरूप आहे. श्रोत्राधिकांना अविषय असलेले ते विदिताहून वेगळे आहे. परंतु ते जे आहे जरी या ठिकाणी असलं तरी यांचा ते विषय होऊ शकत नाही. श्रोत्राधिकांना अविषय असलेले ते विदिताहून वेगळे आहे. विदित म्हणजे काय, विदित म्हणजे ज्ञानरूप क्रियेत अत्यंत इष्टतम असणारे, ज्ञानक्रियेचे विषय होणारे सर्व व्याकृत नामरूपात्मक जगत ते सर्व विदित आहे. जे म्हणजे विदित म्हणजे आपण जे जे जाणतो, थोडक्यात हे नामरूपात्मक संपूर्ण जगत जे आपण जाणतो, हे सर्व नामरूपात्मक अव्याकृत जगत, व्याकृत जगत जे आहे हे काय, हे संपूर्ण व्याकृत जगत हे विदित या ठिकाणी सांगितलं. विदित या शब्दा म्हणजे आपण जे जे पाहतो, आपल्या सृष्टीपटलावर ज्या ज्या वस्तू येतात, जे जे आपण थोडक्यात जाणतो समोर, हे सगळं विदित या शब्दाने आपण या ठिकाणी ग्रहण करायचं. म्हणजे हे सर्व विदित आहे. त्यापेक्षा वेगळे असे जे ते अविदित म्हणजे जे अज्ञात, ह्या हे जाणतो याच्याही पेक्षा जे भिन्न आहे. म्हणजेच काय, जे आपण जाणत नाही ते अविदित आहे. आता हे नीट लक्षात घ्यायचे. आता विदित अविदित पासून भिन्न ब्रह्माची व्याख्या केली, म्हणून इथं लक्ष देणं आता महत्वाचं आहे. विदित म्हणजे जे आपण सर्व जाणतोय, आपल्या सृष्टीपटलावर जे जे आहे ते. अविदित जे जाणत नाही, म्हणजेच काय प्राप्त, म्हणून त्या सर्व नामरूपात्मक जगत हे सर्व विदित आहे. त्यापेक्षा जे वेगळे आहे असे ते अविदित म्हणजे अज्ञात आहे असे प्राप्त झाले. आणि म्हणून त्याचाही निषेध केला, अविदिताचा सुद्धा निषेध केला. विदित अविदित या दोघांहून परमात्म तत्व जे आहे, हे परमात्म तत्व विदित अविदित या दोघांपेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून ते आत्मतत्व अविदितापेक्षाही अन्य आहे. विदितापेक्षा तर आहेच, जे आपण जाणतोय त्याच्यापेक्षा तर भिन्न आहे, परंतु अविदित जे आहे त्या अविदितापेक्षाही ते ब्रह्मतत्व भिन्न स्वरूपाचा आहे. म्हणजेच काय होतं, अविदितापेक्षाही अन्य आहे. अविदित म्हणजे नामरूपात्मक जे अविदित म्हणजे नामरूपात्मक जे व्याकृत जगत त्याचे कारण असलेली अविद्या. लक्षात. आता हेच सांगण्यासाठी सगळा खड्याडोप चाललाय. तर हेच इथंच क्लिष्ट आहे. विदित सगळं ठीक आहे, परंतु अविदित म्हणजे काय, तर अविदित म्हणजे नामरूपात्मक जे व्याकृत जग आपण पाहत आहोत त्याचं जे कारण काय, या संपूर्ण जगताचं कारण काय, तर मूळ अविद्या. कारण शरीर आपण ज्याला म्हणतो, ती मूळ अविद्या. ती अविद्या रूप जे तत्व त्याच्याही पेक्षा आधी तेच अशा असणारी जी अविद्या जी आहे, त्या अविद्येपेक्षाही काय झालं, हे त्याच्याही पेक्षा आधी म्हणजे त्या म्हणजे काय झालं, विदित म्हणजे संपूर्ण जगत, अविदित म्हणजे माया. थोडक्यात येतंय का लक्षात. जगत संपूर्ण माया या दोघांपेक्षाही भिन्न स्वरूपाचं आहे ते.
हे सांगायचं इथे. हा सूक्ष्म विचार या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यापेक्षाही आधी म्हणजे अन्यत, अन्यत म्हणजे आधी शब्द, उपरी म्हणजे वर, अशा अर्थी आहे. त्याचा लक्षणावृत्तीने अन्यत असा अर्थ होतो. जो पदार्थ ज्याच्यापेक्षा उपरी म्हणजे श्रेष्ठ असतो तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे असे प्रसिद्ध आहे. याप्रमाणे शब्दार्थाचे निरूपण करून सर्व वाक्याचे तात्पर्य काय, सर्व आता हे विदित अविदितापासून भिन्न म्हणजे जे व्याकृत अव्याकृत जे दिसतंय आणि या संपूर्ण जे दिसणारं जगत आहे हे कशामुळे, तर मायेमुळे. परंतु हे दिसणारं जगत, ती माया, या दोघांपेक्षाही जे ब्रह्म जे आहे या दोघांपेक्षाही भिन्न स्वरूपाचं आहे. हे या ठिकाणी या वाक्याचा सारासार तात्पर्य. म्हणून सर्व वाक्याचं तात्पर्य काय, यद विदितम तद अल्पम. यद विदितम तद अल्पम, जे जे आम्ही पाहत आहोत ते तेवढ्यापुरतंच आहे. अल्पम म्हणजे तेवढंच आहे. यद विदितम तद अल्पम या ग्रंथाने सांगितले आहे. जे पदार्थ विदित म्हणजे ज्ञानाचा विषय असतो ते अल्प म्हणजे परिच्छिन्न असतात. जे ज्ञानाचा विषय आपण जे 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 पाहतो ते सर्वच्या सर्व विषय काय आहे ते तेवढे परिच्छिन्न, तेवढ्यापुरतेच आहेत, तेवढ्याच अनुषंगाने आहेत. म्हणून ते सगळेच्या सर्व जे आहे ते परिच्छिन्न असतो. आणि जो परिच्छिन्न असतो तो विनाशी दुःख स्वरूपाचा आहे. जो परिच्छिन्न आहे तो सगळे जे आहेत हे कसे विनाश स्वरूप म्हणजेच काय, दुःख स्वरूप देणारे आहे हे संपूर्ण जगत. म्हणून जगत हे दुःखात्मक आहे, कारण हे काय परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न असल्यामुळेच काय ते विनाशी स्वरूपाचा आहे. कितीही तुम्ही त्याला टिकवण्याचा प्रयत्न केला तर ते शेवटपर्यंत टिकत नाही. आणि ते टिकत नाही ते आपल्यापासून दूर जाणारे, म्हणून दुःख. दुःख का, मरणाचं दुःख का, या शरीरावर एवढं प्रेम केलं इतक्या वर्ष, परंतु आता काय, आता हे आपल्याला सोडून जावं लागणार आहे म्हणून दुःख. परंतु जावं तर लागणारच आहे, का ते विनाशी स्वरूपाचंच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तो विनाशी दुःख, म्हणून ते विनाशी आणि दुःख स्वरूप आहे. सर्व रूपात्मक अनात्म जगत हे सर्व दुःखात्मक असल्याने हेय म्हणजे त्याज्य आहे. हे संपूर्ण जे जगत आहे हे दुःख स्वरूपाचंच आहे. दुःखालयम अशाश्वतम गीतेने सांगितलं. आणि म्हणून दुःखमयच असल्यामुळे हे संपूर्ण जगत काय आहे, त्याज्यच आहे. हेय म्हणजे हे त्याज्य आहे. आणि म्हणून हे का, हेय म्हणजे त्याज्य आहे. अशा अनात्मविदित पदार्थापेक्षा आत्मतत्व हे वेगळं आहे. असं जे अनात्म स्वरूप हे जगत आहे त्या अनात्म स्वरूप जगतापेक्षा ब्रह्म हे वेगळे आहे. आत्मतत्व ब्रह्म हे वेगळे आहे. म्हणजे ते अहय म्हणजे त्याज्य नाही. ते ह्याच्यासारखं जगतासारखं त्याज्य नाहीये. मग काय ते, तसेच अविदितादती असे आहे म्हणून ते अनुपदेय आहे, म्हणजेच उपादेय नाही. त्याचा त्याग करण्याच्या योग्यतेचं ते नाही. विदित म्हणजे व्याकृत कार्य, त्याच्याकरता अविदित म्हणजे कारण अविद्या. विदित म्हणजे हे संपूर्ण जगत, अविदित म्हणजे कारण अविद्या. अन्य पुरुषांकडून ग्रहण केली जाते तसे आत्मतत्व नाही. अलग ज्याप्रमाणे हे जगत अथवा ती अविद्या, जशी त्या ठिकाणी काय अहमचा त्या ठिकाणी असणारा तिथं चित्तचं प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंब काय करतो, अहम जाऊन पकडतोय ते. म्हणजे ते तसं ग्रहण केलं जातं. अथवा हे जगतामधली प्रत्येक वस्तू, व्याकृत जगतामधली प्रत्येक वस्तू जशी ग्रहण केली जाते त्याप्रमाणे ब्रह्मतत्व जे आहे, आत्मतत्व आहे, ते त्याप्रमाणे ग्रहण केलं जात नाही. ते त्यात सांगतात. कारण अविद्या अन्य पुरुषांकडून ग्रहण केली जाते तसे आत्मतत्व नाही. ते सर्वांचं स्वरूपच आहे आणि म्हणून त्याचा त्याग करता येत नाही अथवा ग्रहण करता येत नाही. अलग लक्षात, त्याज्य अथवा ग्राह्य नाही येते. ज्याप्रमाणे जगताचा त्याग करू शकतो त्या ठिकाणी अहमवृत्ती ज्याप्रमाणे त्याला ग्रहण करते अविद्येमुळे ते चित्तचं प्रतिबिंब, तसं हे ब्रह्मतत्व जे आहे, ब्रह्मतत्व त्याचा त्याग अथवा त्याला ग्रहण करू शकत नाही. म्हणजेच काय, ते तसेच ते आत्मतत्व नाही. कारण का, ते सर्वांचं स्वरूपच असल्यामुळे ते स्वस्वरूपच आहे. तुम्ही किती नाही म्हटला तरी ते आहेच.
त्याचा तुम्ही त्याग पण करू शकत नाही अथवा ग्रहण सुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळेच ते स्वयंसिद्ध, म्हणून ते स्वयंसिद्ध आहे, या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून सर्वांचा स्वरूपच आहे, त्याचा त्याग करता येत नाही अथवा त्याचं ग्रहण सुद्धा करता येत नाही. आणि म्हणून विदित अविदित यापेक्षा ते वेगळे आहे आणि म्हणून ते हेय उपादेय रहित आहे. याचे तात्पर्य जीव ब्रह्माचा अभेद रूप अखंड अर्थ या वाक्याने सांगितलेला आहे. म्हणून हे करण्याकरता, म्हणून वेदामध्ये जी वाक्य दिली, कोणती अखंड स्वरूप त्याचं असणार दाखवण्याकरता जीव ब्रह्म ऐक्य जे आहे ते शास्त्राने काय वाक्या उपदेशाने वाक्य सांगितलेली आहे, त्या अशा तऱ्हेने अखंड वाक्याने त्याचा या ठिकाणी काय केलं, उपदेश केला. कोणती? अयमात्मा ब्रह्म तत्त्वमसी या वाक्यांप्रमाणे उपदेश वाक्य आहे. अशा तऱ्हेने अखंड वाक्यार्थ वेदातील महावाक्याने प्रतिपादित केला आहे. यात प्रमाण काय? इथे शुश्रुम पूर्वेशाम. आणि म्हणून अशा प्रकारे ही जी काही वाक्य आहे 4 वेदांची, या 4 वेदांच्या महावाक्यांच्या द्वारे त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. म्हणजेच काय? ते स्वयंसिद्ध आहे. ते स्वयंसिद्ध असणारा ब्रह्माचं ज्ञान फक्त ही वाक्य आम्हाला करून देतात, उपदेशात्मक फक्त सांगितलं. जसं त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी असतो, तो असणारा राजपुत्र त्या यांच्यामध्ये राहून, दुसऱ्या मित्रांमध्ये राहून त्याप्रमाणेच जसा वागायला लागतो. त्यानंतर आलेला राजपुरुष त्याला सांगतो, तू हे नाही, तू राजपुत्र आहे. जाणल्यानंतर जसं त्याच्या वर्तणुकीमध्ये फरक पडतो, त्याप्रमाणेच उपदेशद वाक्य काय करतात, तुम्हाला तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे समजता ते तुम्ही नाही. मग तुम्ही कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम एवढंच सांगतो. आणि सांगितल्यानंतर जसा तो त्या अनुकूल व्यापाराडू, अरे मी राजाच्या घरातला आहे अशा जाणल्यानंतर त्याप्रमाणे तो त्याचा व्यवहार आरंभ करतो. त्याचप्रमाणे तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्माच्या द्वारे तो उपदेश त्याला सांगितल्यानंतर त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान, मी जे समजतो ते मी नाही. मग मी कसा आहे? मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे माझं वास्तविक तत्व. आणि म्हणून हे जे आहे हे आम्ही कसं काय जाणलं? हे महावाक्यांचं ज्ञान आम्हाला कोणी दिलं? इथे शुश्रुमा पूर्वेशाम. पूर्वीचे आमचे जे आचार्य होते, पूर्वीचे जे महात्मा होते, पूर्वीचे जे सद्गुरू होते, यांच्याद्वारे काय बोध, ब्रह्माचा बोध आम्हाला होतो. आणि म्हणून आचार्य उपदेश परंपरेनं मिळवावा. आणि म्हणून ब्रह्मज्ञान जे आहे ते केवळ आपल्या डोक्याने नाही घ्यायचं. मग काय? आचार्य परंपरेनेच त्याचा उपदेश मिळवावा. केवळ तर्काने केव्हाही होणार नाही. केवळ तर्क करून सुद्धा त्याची प्राप्ती होणार नाही. कारण का? नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन, शास्त्र सांगतं. केवळ प्रवचन, मेधा, या मेधा म्हणजे बुद्धी, त्याच्याद्वारे आम्ही ब्रह्मतत्व प्राप्त करू शकतो, तसं पण होणार नाही. प्रवचनादी साधनाने आत्मज्ञान होणार नाही. असे आम्ही पूर्वीच्या आचार्यांचे वचन श्रवण केले आहे. ज्या आचार्यांनी आम्हास त्या ब्रह्माचा उपदेश केला आहे त्याचे वचन प्रमाण आहे. ज्यांनी आम्हाला त्याचा उपदेश केला त्यांचं वचनच या ठिकाणी प्रमाण आहे. आणि म्हणून ब्रह्म हे काय? हे यो पादेय रहित, त्याचा त्याग पण करू शकत नाही अथवा ग्रहण सुद्धा करू शकत नाही. कारण का? ग्रहण करण्यासाठी ते कुठे गेलंच नाही. कुठे गेला असेल तर ग्रहण करतो. म्हणून पुन्हा सांगायचा प्रश्न आला की ते स्वयंसिद्ध आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कुठं जाण्याची पण गरज नाही. आता त्याग करण्यासाठी कुठं त्याग केलं तरी ते तिथंच आहे. तद विरहित वस्तूच नाही, सर्वच ब्रह्म आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म असं असल्यामुळे ते हेयोपादेय रहित असल्याने ते काय? जीवाचे स्वरूपच आहे. आणि वास्तविक ते जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व काय? ते वास्तविक जीवाचं वास्तविक स्वरूप तेच. म्हणून हेयोपादेय, त्याग सुद्धा त्याचा करू शकतो. हेयोपादेय म्हणजे काय? त्याचा त्याग सुद्धा करू शकत नाही अथवा त्याचं ग्रहण सुद्धा करू शकत नाही. कुठेतरी गेला आणि मग मला ब्रह्मज्ञान प्राप्त, ते तिथंच आहे. ते कुठे गेलंच नाही. फक्त काय केलं? अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति तंत्वा. ते केवळ जे अज्ञान आहे ते अज्ञान फक्त दूर करायचं. ते दूर केल्यानंतर जसा सूर्य
पावसाळ्यामध्ये 12 वाजता सुद्धा त्याच ठिकाणी आहे, हिवाळ्यात तिथे, उन्हाळ्यामध्ये तिथेच. मग करायचं काय? फक्त पावसाळ्यामध्ये ढगांचं आवरण आच्छादन केलं म्हणून दिसत, तेवढं आवरण दून केलं की तिथंच आहे. त्याचप्रमाणे हे ब्रह्मतत्व आहे, ते आहे तिथेच आहे, ते कुठेही गेले नाही. फक्त जे आम्ही समजतोय ते समजणं सोडून वास्तविक समजणं म्हणजे ब्रह्मतत्व प्राप्त करून घेणं. आणि हे वास्तविक समज जे आहे हे कोण देतं? हे सद्गुरू देतात. अरे हे तू समजत आहेस, हे जगत असं आहे तसं आहे, हे किती चालणार? हे सगळं सद्गुरू त्यांच्या उपदेशांकडनं आम्हाला करून घेतात. आणि म्हणून जीवाचं ते काय वास्तविक स्वरूप आहे. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा म्हणून सांगितलं. ते सुसंवेद चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी तो हरिविन, की तो जो आहे आपला हरी म्हणजेच कोण? ते ब्रह्मतत्व जे आहे, ते परमात्मत्व जे आहे ते कुठेही गेलेलं नाही. त्याला त्याग पण त्याचा आपण करू शकत नाही, अथवा त्याला प्राप्त सुद्धा आपण करू शकत नाही. हेच सगळं ह्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इथे श्रीश्रमपूर्वेशां येनस्तद्व्याचक्षरे याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.